आरोपी सैफचा मुलगा जहांगीरच्या बेडकडे जात होता. जहांगीरच्या बेडकडे जात असताना रोखलं. एलियामा फिलिप्सचा जबाब. आरोपीचा नेमका उद्देश काय होता? तपास सुरू. आरोपीने घरातल्या कोणत्याही महागड्या वस्तूला हात लावला नाही. आरोपी सैफच्या मुलाला ताब्यात घेत पैशांसाठी धमकावणार असल्याचाही संशय. आरोपीला थांबवल्यानंतर धमकावत 1 कोटीची मागणी केली होती. नवीन माहिती समोर. सैफवरील हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात. आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं. संशयित आरोपीचे 4 व्हिडिओ समोर. सैफ अली खानच्या घरात शिरतानाच घरातून बाहेर येतानाचा व्हिडिओ, तर बांद्रा स्टेशनवर जातानाचा आणि दादरमध्ये हेडफोन खरेदी करतानाचा व्हिडिओ आतापर्यंत समोर. हल्लेखोर घरात आला आणि हाणामारी झाली. हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब नोंदवला. वांद्रे आता सुरक्षित राहिलेलं नाही. झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया. सैफच्या मुलावर हल्ला होणार असं स्वप्न पडलं होतं का? जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर संजय शिरसाटांचा सवाल. एखाद्याच्या जीवावर बेतलाय आणि आव्हाड राजकारण करतायत. शिरसाटांचा हल्लाबोल. बीडच्या केजजवळील नांदूर फाट्यावरील धाब्यावर शिजला देशमुखांच्या हत्येचा कट. 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकाकडून हॉटेल मालकाची चौकशी. हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कॅश कशी आली? हार्वेस्टरवाल्यांकडून काही लेखी घेतलं का? लक्ष्मण हाकेंचा शेतकऱ्यांना सवाल. लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार. हार्वेस्टिंग मालकांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. तर आम्ही व्याजानं काढून 10 लाख रुपये दिले. हाकेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर. वाल्मिकचं समर्थन करणं म्हणजे गुन्ह्यांना पाठीशी घालणं. हार्वेस्टिंगच्या मुद्द्यावरून तृप्ती देसाईंचं लक्ष्मण हाकेंना उत्तर. पैसे कुठून आले असं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणं. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण पुढे करून जातीय तेढ निर्माण केली जाते. भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी 2 करण्याचं वक्तव्य केलं. हाकेंचा आरोप. देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गंभीर. राजकारण करू नये. हाकेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. अंजली दमानिया यांची ट्विट करत मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाइंड. कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण. आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप. सुदर्शन घुलेंसह 6 आरोपींना आज कोर्टात ऑनलाईन हजर करणार. आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिरात दाखल. नाराजीनंतर भुजबळ आणि अजित पवार पहिल्यांदा समोरासमोर येणार. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. कुणा एका व्यक्तीचं शिबिर नाही, पक्षाचं शिबिर आहे. तर थोड्या वेळासाठी शिबिराला या अशी विनंती केली म्हणून आलो. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची नाराजी टोकाची नाही. भुजबळांबाबत मार्ग काढू शकतो ते आमचं नेतृत्व आहे. पटेलांची प्रतिक्रिया. कोण कुठला पालकमंत्री होणार हे मुख्यमंत्री ठरवतील. 26 जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होतील. मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत 1 ते 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. पालकमंत्री पदाबाबत चर्चा सुरू. कुठलीही अडचण नाही. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी दावोसमध्ये पैशाची उधळपट्टी केली. आता तसं होऊ नये. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर शिंदेंच्या दावोस दौऱ्याची नक्कल फडणवीसांनी करू नये. पटोलेंची प्रतिक्रिया. सरकारच्या पडताळणीपूर्वी 4000 लाडक्या बहिणींची माघार. स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याचे विनंती अर्ज. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू. तर पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाहीत. अदिती तटकरेंची माहिती. रत्नागिरी नागपूर महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणात गाड्या विमानानं जाणार का? खासदार विशाल पाटील यांचा सवाल. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील मांडे जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र तसं झाल्यास त्याचं आम्ही स्वागत करू. व्हायरल झालेल्या नकाशावर मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात आरोपी नरेश बडेरावला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ठाणे गुन्हे शाखेकडून वर्षभरानंतर नरेश बडेरावला शिर्डीतून अटक. अमरावतीत जादूटोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढली. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामधील रेटाखेडा गावात घटना. अमरावतीत जादूटोण्याच्या संशयातून वृद्धेची धिंड काढल्याचं प्रकरण. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कठोर करण्याची बळवंत वानखेडेंची मागणी.
मैत्रिणीची छेड काढली म्हणून मित्राची दगडानं ठेचून निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या कौलगे परिसरातली धक्कादायक घटना. संशयित आरोपी आशुतोष पाटील आणि सागर चव्हाणला अटक. सांगलीच्या मिरज आणि तासगावमध्ये घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक. 8 गुन्ह्यातील 8,51,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. इचलकरंजी शहरात वाईन शॉपमधून दारू घेऊन जाणाऱ्या युवकाला ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकललं. उत्तम प्रकाश थिएटर चौकातली घटना. रात्रीच्या सुमारास वाद झाल्यावर हत्या. सांगलीत महापालिका कामगारांकडून समित कदम यांचा सत्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी बजावली होती भूमिका. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील सहकार महर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवर अनेक खेळाडू तयार होतील. भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेकडून विश्वास व्यक्त. साताऱ्याच्या कास पठाराजवळील घाटाई देवीचं खासदार उदयनराजे भोसलेंकडून दर्शन. भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याबाबत उदयनराजेंकडून सूचना. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा. कांदा पिकावर दुहेरी संकट. उत्पादक संकटात. कांदा बाजारभावात दररोज चढ उतार. तर वातावरण बदलाचाही कांद्याला फटका. नागपूर विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅश मॉक ड्रिल. अग्निशमन सेवेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग. नागपुरात सरकारी नोकरीत असणाऱ्यांचे 3,500पेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द. वाशिमच्या कारंजात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर प्रशासनाची कारवाई. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.